श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकूया ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेची वाटचाल याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर तसंच ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष कृष्णादादू पाटील आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मालोजी भोसले यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार क्रीडा रसिक, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपणा सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिक, कबड्डी खेळ प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे यात शंका नाही. आणि या खेळामध्ये राज्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्याने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. नेमकं काय प्रगती ठाणे जिल्ह्याने साधलेली आहे याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासमोर आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत ते म्हणजे ठाण्याचे उपमहापौर आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष कृष्णादादू पाटील आणि संघटनेचे सचिव मालोजी भोसले. पाटील सर, मालोजी सर, तुमचा क्रीडा विश्वच्या कार्यक्रमात स्वागत आहे. आणि अर्थातच पहिला प्रश्न उपमहापौरांना खेळाविषयी की सर, कबड्डीशी तुम्ही अनेक वर्ष निगडीत आहात, खेळलेला आहात, प्रशासक म्हणून काम करताय, तर ठाणे जिल्ह्याने जी काय प्रगती साधलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. ठाणे जिल्हा हा खरं तर कबड्डीचा आहे, पंढरीच आहे. कल्याण डोंबिवली असो किंवा भिवंडी, आणि ह्या तळागाळातून गावागावातून तिथे खेळाडू आणि संघ भरपूर आहेत. तसेच ठाणे शहरामध्ये पण आहेत. ह्या संघातून बरेच खेळाडू पूर्वीपासून आताही प्लॅटफॉर्म दिल्यामुळे ते मोठ्या स्तरावर कबड्डी स्पर्धा आयोजन पण होतं आणि मोठ्या स्पर्धाही घेतल्या जातात. आज आयोजक म्हणून किंवा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन म्हणून आम्ही एक तिथे डिसिप्लिन आणि सिस्टीम लावलेली आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये खेळाडूंनाची एक आचारसंहिता, त्यांचा डाएट असेल, त्यांचे प्रॅक्टिस असतील, त्यांचे प्रशिक्षण शिबिर हे चांगल्या प्रकारे घेतल्यामुळे आज आम्हाला एक कबड्डी संघाचा प्लॅटफॉर्मचा दर्जा चांगला दिसत आहे. एक प्रशासक, राजकारणी म्हणून तुम्ही देखील हे आहेत. एक वेगळी ओळख ठाणे महापालिकेची की राज्यात जेवढ्या महापालिकेचे आहेत त्यांचे स्वतःचे कबड्डीचे संघ नाही आहेत, पण ठाणे महापालिका त्याला अपवाद आहेत. त्या बाबतीत तुम्ही काय सांगा? गेली 10 वर्षापासून ह्याच्यावर सतत पाठपुरावा करून मी नगरसेवक प्रथम 2017 झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा संघ अस्तित्वात यावा, पुरुष व महिला, यासाठी विशेष प्रयत्न केले. आणि प्रयत्नातूनच तत्कालीन महापौरांनी आणि आयुक्त साहेबांनी त्या आमच्या या शिफारशीला किंवा महापालिकेतील ठाणे जिल्ह्यातील जेवढे संघ आहेत आणि जे संघाबद्दलची क्रेज पाहून महापालिकेचा संघ निर्माण केला. पहिला प्रायोजिक तत्त्वावर निर्माण केला. तोच प्रायोजिक तत्त्वावर आता कंटिन्यू पुरुष व महिलाचा संघ प्रतिनिधित्व करत आहे आणि चांगल्या दर्जाचा संघ तयार झालेला आहे. या संघांनी कुठपर्यंत झेप मारलेले आहेत? कारण इतर महापालिकांना पण त्याच्यापासून काही बिंदू मिळतील, काही माहिती मिळेल की महापालिकेचे संघ देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात झेप घेऊ शकतो. कारण प्रथम म्हणजे त्या राजकारणाची किंवा महापालिकेतील महापौर असतील किंवा इतर जे राजकीय पक्ष असतील किंवा राज्य सरकार यांची इच्छा पाहिजेत की संघ निर्माण करायचे. ते ठाणे जिल्ह्यांनी किंवा ठाणे महानगरपालिकेने ते एक आदर्श घडवला आहे. त्याच धर्तीवरती मुंबई असेल महापालिका, इतर महापालिका असतील, अ वर्ग आणि ब वर्ग, ह्या महापालिकेमध्ये खरोखरच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याकरता संघ निर्मिती करावी. पहिली प्रायोजिक तत्त्वावर करा आणि त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट घेऊन किंवा त्याच्यावरती लक्ष दिल्यानंतर म्हणजे आज प्रकारे कबड्डी खेळाडू आणि त्याला एक न्याय दिल्यासारखा होईल आणि त्याच्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन पण होईल आणि खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही समाजातला बदलता जाईल. त्यामुळे संपूर्ण जेवढ्या महापालिका आहेत ब वर्ग वर्ग ह्यांनी नक्कीच विचार करून भविष्यात संघ निर्माण करावेत, अशी माझी एक संकल्पना आहे. दुसरीकडे महापौर कबड्डी स्पर्धामध्ये जर आयोजनाचं सातत्य पाहिलं तर ठाणे महानगरपालिका त्याच्यात वरच्या क्रमांकावर आहे. इतर महापालिकाही त्याही दृष्टीत पाठीमागे पडलेले आहेत. तर तुम्ही इतर महापालिकांना काय आवाहन करा? गेली 15 वर्ष ठाणे महानगरपालिका ही महापौर चषक कबड्डी स्पर्धा असतील, खो खो असेल, मलखांब असेल, इतर क्रीडा क्षेत्राच्या स्पर्धा महापौर चषक नावाने घेतल्या जातात. महापौर मॅरेथॉन असते, त्याच्याबरोबर क्रिकेटच्याही स्पर्धा घेतल्या जातात आणि इतरही महापालिकेने ह्या स्पर्धा घ्याव्यात. मुंबई महापालिकामध्ये घेत होती पण काही प्रमाणामध्ये बंद पडलेलं आहे. पुणे महापालिका पण एकदा 1-2 वेळा घेतल्या पण त्यांनी घेतलेली नाही पुढे. पण जर खेळाडू आणि खेळ जर टिकून ठेवायचं असेल तर सर्व महापालिकेने त्यांनी त्यांच्या महापौर चषक स्पर्धा घेऊन स्थानिक खेळाडूंना तरी त्यांनी त्याचं प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे खेळ आणि खेळाडू टिकून राहील, खेळाडू टिकून राहतील. भोसलेजी, मगाशी पाटील सरांनी सांगितलं की वेगळा आयाम तुम्ही मांडलेला आहे. खेळा शिस्तीचा असेल, खेळाडूंच्या सरावाचा असेल,
तर आत्ता तुम्ही जी शिस्त अवलंबताय त्याला खेळाडूंचा आणि संघांचा प्रतिसाद कसा आहे? 1971 पासून ही संस्था ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशननी राज्य संघटनेला संलग्न झाली. स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या मार्गदर्शनाने हा जिल्हा प्रथमतः वरिष्ठ संघटनेला संलग्न झालेला आहे. त्यानंतर नकुल पाटील आमचे अध्यक्ष होते. राव मास्तर ज्यांनी राज्य संघटनेला खजिनदारपद भूषवलं. त्यानंतर नित्य हरिडे जे आता आमचे आजीव अध्यक्ष आहेत, त्यांनी शिस्तीच्या बाबतीत खूप चांगले निर्णय घेतले आणि येत्या 6 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आणि मी या अगोदर देवराम भोईर यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. सगळ्यांनी संघटना वाढीस बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आम्ही या 6 वर्षामध्ये खेळाच्या प्रगतीसाठी आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी खेळाडूंचे छोटे इन्शुरन्स काढून त्यांच्या दुखापतीसाठी काहीतरी एक बॅकअप प्लॅन असावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून आमच्या कार्यकारी मंडळामध्ये ठराव घेऊन आम्ही ते छोटे छोटे इन्शुरन्स त्यांचे काढलेले आहेत. लहान गटाचे काढलेले आहेत, वरिष्ठ गटाचे काढलेले नाहीत. शेवटी आर्थिक बाबतीत संघटना थोडीशी सक्षम असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने अध्यक्षसाहेब आणि उपमहापौर प्रयत्नशील आहेत की एक चांगला आर्थिक निधी उपलब्ध करून संघटना मजबूत करावी. आणि शिस्तीच्या बाबतीत म्हणाल, मुळात आम्ही गेल्या 6 वर्षामध्ये 3 कुमार गटाच्या राज्य जिंकत कबड्डी स्पर्धा अंतिम विजेते ठरलेलो आहे. लगातार 2 वर्षे आम्ही विजयी, गेल्या वर्षी आणि या वर्षी. किशोर गटामध्ये 1 वर्ष. सगळ्या गटांमध्ये आम्ही वरती खेळलेलो आहे. फक्त एक गट आमचा सिनियर क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारतोय. येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही त्याच्यावरती काम करू आणि याही गटात आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊन खेळ अजून चांगल्या प्रकारे रुजवू अशी अपेक्षा आहे. प्रो कबड्डीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ठाणे जिल्ह्यातनं पण अनेक चांगले खेळाडू प्रो कबड्डीला मिळालेत. त्यांनी देखील भरीव कामगिरी केलेली आहे. त्याचं आकर्षण आजच्या मुलांमध्ये पाहायला मिळतं का? खरं सांगायचं झालं तर प्रो कबड्डी व्यावसायिक खेळ आहे. खऱ्या अर्थानं कबड्डी खेळ हा मातीत रुजलेला आहे. मॅटवरती आल्याच्यानंतर खूप मोठे फॅक्टर्स त्याच्यामध्ये येतात. प्रामुख्यानं खेळाडूची फिटनेस लेवल, मॅटवरची फिटनेस लेवल ही खूप मोठ्या प्रमाणात चांगली असणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी शासनाने क्लब्स लेवलला जर मॅट उपलब्ध करून दिल्या तर त्यांचा सराव क्लब लेवलपासून सुरुवात होईल. आता प्रत्येक संघटनेची अडचण अशी आहे की त्यांच्याकडे पुरेसे मॅट नाही आहेत. आम्ही डायरेक्ट स्पर्धा मॅटवरती घेतो, पण खेळाडू सराव मातीवरती करतोय, स्पर्धा फक्त मॅटवरती खेळतोय. त्याच्यामुळे त्याचा समन्वय साधून खेळ करणं हे खेळाडूसाठी खूप कठीण आहे. त्या अनुषंगाने राज्य संघटनेच्या माध्यमातून सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन खो खो आणि कबड्डी खेळाला क्लब लेवलला विशेषतः मॅट उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. पाटील सर, हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे कदाचित, किंवा ही मागणी, तर तुम्ही या बाबतीत काय सांगाल? नक्कीच आम्ही आमच्या स्थानिक आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून आणि महापालिकेतून पाठपुरावा करून आम्ही आमच्या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनसाठी आम्ही 2 मॅट घेतलेले आहेत आणि ते आम्ही रोटेशन पद्धतीने फिरवतो. आणि मॅटची जी क्वालिटी म्हणा किंवा त्याची कॉस्ट जी आहे ती तेवढी प्रमाणात सगळ्या संघांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ते रोटेशन पद्धतीने नाममात्र भाडे तत्वावर आम्ही महापालिकेकडून उपलब्ध करून देतो, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून. भविष्यात या मॅचची संख्या वाढेल? नक्कीच वाढेल. मीही आता उपमहापौर ह्या पदावर आहे आणि राज्य सरकारने पण निर्णय केलेला आहे की स्थानिक आमदार ते मॅटसाठी देऊ शकतात तालुका स्तरावरती. त्या पद्धतीने मागे लागून त्यांच्याकडे प्रयत्न करून जे ठाणे जिल्ह्यातील जे 18 आमदार आहेत त्यांच्या मागे लागून जास्तीत जास्त मॅट उपलब्ध करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. एक असं साधारण बघायला मिळालं की एकीकडे आरडाओरडा असतो की खेळाडूंना सार्वजनिक संस्था ज्या आहेत त्या नोकऱ्या देत नाहीत, पण दुसरीकडे त्यांना जेव्हा नोकरी मिळते, दिली जाते, काही म्हणजे तात्पुरत्या किंवा ठोक पगारावरती किंवा कायमस्वरूपी असेल, ती नोकरी मिळाली तो खेळाडू काहीसा शिथिल होतो आणि मग ते एक कुठेतरी पोकळी तयार होत जाते खेळाडूंची. तर यावरती तुमचा काय विचार? याच्यावरती बघायला तर जे तुम्ही सांगितलं ते तथ्य आहे. कारण काही एक 10-20% खेळाडू हा खेळ कंटिन्यू ठेवतात, पण काही खेळाडू नोकरी मिळाल्यानंतर परमनंट झाल्यानंतर खेळाकडे दुर्लक्ष करतात. एक ते 4-5 वर्षच खेळतात आणि खेळाला एक आयुष्य आहे. किमान त्या खेळाडून 10-12 वर्ष तरी खेळायला पाहिजेत. पण 20% खेळाडू 10-12 वर्ष व त्याच्यापेक्षा जास्त खेळतात. पण एक 70-80% असे खेळाडू ते 3-4 वर्षानंतर ते संघ परमनंट झाल्यानंतर फिटनेस किंवा बाजूला होतात. तर त्याचा नवीन संघ किंवा नवीन खेळाडू घेण्यावरती परिणाम होतो. म्हणजे जेव्हा एखादी संस्था असेल किंवा संघटना असेल किंवा एखादी कंपनी असेल, त्यांना घेतल्यानंतर ती 10 वेळा विचार करते की बाबा खेळाडूवरती आपण खर्च करतोय तर खेळाडूंनी पण आपल्याला परफॉर्मन्स दिला पाहिजेत. तर ह्याचा कुठंतरी समन्वय साधण्याकरिता निवडीचे निकष हे चांगले ठेवले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये न पार्सलिटी करता निकष आणि त्यांच्या मेरिटवरती जर घेतले तर हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाऊ शकतो. मला तुम्हाला विचारायला, नुकतीच तुमची स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेतनं वेळ काढून तुम्ही इकडे आलेलात, तर त्या स्पर्धेविषयी काय सांगा? ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची 72वी कुमार कुमारी किशोर किशोरी
या अगोदर आमच्या झालेल्या आहेत, पण सिनियरची सामने इलेक्शन पिरियड किंवा सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडासा डिले झाला आहे. नक्कीच त्याच्यामुळे संघटनेलाही थोडासा त्रासाचा विषय आहे आणि मुळात राज्याची किंमत कबड्डी स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे आम्ही राज्याची किंमतच्या अगोदर एक 15 दिवस ही स्पर्धा घेतलेली आहे. साधारण 124 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यातून आम्हाला 14 खेळाडूंची निवड, अंतिम खेळाडूंची निवड करायची आहे. संघासाठी आणि 42 महिलांचे संघ आहेत. तर स्पर्धा आहे, कालपासून सुरू झाली आहे. मला वाटतं अजून 17 तारखेपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. तर आता पुढचे 8 दिवस ही स्पर्धा खेळाडू चांगल्या रीतीने खेळून आपला सर्वोच्च खेळ करून ठाणे जिल्ह्याला चांगले खेळाडू उपलब्ध होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. या स्पर्धेदरम्यान कुठले संघ दादा वाटतात किंवा काय लढती तुम्हाला अपेक्षित आहेत? आमच्याकडे आम्ही सातत्यानं काय झालं, वरिष्ठ गट आणि महिला गट ह्याच्यामध्येच निवड होत असते. किशोर गट, कुमार गट, किशोरी, कुमारी. यावर्षी ठाणे जिल्ह्याने आमच्या वार्षिक साधारण सभेमध्ये एक थोडासा कठोर निर्णय घेतला. कारण अ गटामध्ये आमच्याकडे संघ फक्त 72 होते. कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे आम्ही पुरुष ब गटाची निवड चाचणी खेळणार नाही. त्यांना सांगितलं की आपण वरिष्ठ गटात खेळणं गरजेचं आहे, जेणेकरून अजून खेळाडू त्या वरिष्ठ गटामध्ये मिळून कॉम्पिटिशन म्हणून चांगले खेळाडू संघटनेला मिळतील. खालच्या गटात म्हणजे ब गट, हा जो एक ब गट होता, तो ब गट आम्ही चाचणीमध्ये बंद करून आम्ही फक्त वरिष्ठ गटाच्या स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत, जेणेकरून उदयनमुख आणि कमी वयाचे खेळाडू वरिष्ठ गट खेळतील. म्हणजे 20 वर्षानंतरचा खेळाडू, जे अध्यक्ष महोदयांनी आता सांगितलं की वयामध्ये खेळाडू खेळणं खूप गरजेचं आहे. साधारण 10 वर्ष ते 12 वर्ष त्या खेळाडूचं खेळाडू म्हणून एक लाईफ असतं. पण आमच्याकडे थोडंसं ग्रामीण भाग आहे, शहर, उपनगर, ठाणा, बाकी कुठेही पुरुष बगट नाही आहे. फक्त या 3 भागात आहेत. संघांची संख्या एवढी आहे, शहर असेल, उपनगर, ठाणा, त्याच्यामुळे आम्ही तो एक थोडासा कठोर निर्णय घेतलेला आहे. बघूया त्याचे परिणाम येणाऱ्या काळात चांगले दिसतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही राज्य संघटनेवर पण कार्यरत आहात, तर नुकताच राज्य कबड्डी संघटनेने एक निर्णय घेतला आहे की जो 2-3 वर्षापूर्वी अंमलात आणला गेलेला होता की एका जिल्ह्याचे 2 संघ किंवा ते जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी म्हणून 2 किंवा 3 संघ स्पर्धेत खेळावेत, राज्याजिंक्यपद स्पर्धेत. आणि नंतर आता मात्र तो निर्णय मागे घेतलाय, रद्दबातल केलाय. तर त्याच्यामुळे काय परिणाम होईल का? नक्कीच होईल. कारण शहर, उपनगर आणि ठाणा राज्यातील कबड्डी स्पर्धेमध्ये ठाण्यानेही वरिष्ठ गटामध्ये यापूर्वी 3 वेळा सातत्याने हॅड्रिक मारलेली आहे. 2-2 अ श्रेणी, ब श्रेणी नगरपालिका करून लोकसंख्येच्या आधारे संघ वाढवणं हे तसं खेळासाठी खूप मार्ग आहे. त्या दृष्टीने राज्य कार्यकारिणीने गजाभाऊ कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 15 वेळात हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा एक जिल्हा एक संघ आणि 1 गेम 1 फेडरेशन हा नियम असल्यामुळे हे प्रायोगिक तत्वावरती केलं गेलं होतं. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा एक चांगली संकल्पना त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला खूप लूप होल्स आपण म्हणू त्या अनुषंगाने झाल्यामुळे काही जिल्ह्यांनी, काही खेळाडूंनी त्याला वेगळे फाटे फोडून त्याला वेगळे परिणाम दिले गेले. त्याच्यामुळे विशिष्ट प्रकारचे संघ, जरी आम्ही 3 वर्ष ठाणे जिल्ह्याने कुमार गटामध्ये 2 संघ असतानाही आम्ही फायनल मारलेली आहे, याचा अर्थ असा होत नाही एक संघ असेल तरी आमचा संघ तो चांगलाच झाला असता, उपनगरही चांगला झाला असता. तर राष्ट्रीय स्पर्धेत थोडंसं विषयांतर होईल. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा महिलांचा संघ जो दादा संघ म्हणून ओळखला जायला, तर गेले मला वाटतं 10-12 वर्षापासून आपली पिछाड झालेली आहे आणि त्या पिछाडीला कारणीभूत संघटना, जिल्हा, राज्य आणि विशेष करून खेळाडू. कारण निवड प्रक्रियेमध्ये जसं अध्यक्षांनी सांगितलं, पारदर्शक आणणं खूप गरजेचं आहे. निवडीमध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक खेळाडूला वाटत असतं की आपण खेळाडूमध्ये त्या संघामध्ये बसणं अपेक्षित आहे. पण आता जसं मगाशी आपण म्हटलं की प्रो कबड्डी, मला असं म्हणावं लागेल की प्रो कबड्डीमुळे खेळाडू नक्की श्रीमंत झालेला आहे, पण दुर्दैवानं खेळ गरीब झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूला खेळण्याची इच्छा नाही आहे, त्यांना प्रो कबड्डी खेळायची, तेच खेळासाठी मारक झालेलं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण मॅटवरती जर खेळायचं असेल तर स्वतःचा फिटनेस लेवल हा खूप मोठा करणं गरजेचं आहे. उत्तरेतल्या संघासोबत खेळताना त्यांच्याकडे क्लब संस्कृती कमी आहे. महाराष्ट्रातली आज जी कबड्डी टिकलेली आहे ती निव्वळ NGOज म्हणजे जे क्रीडा मंडळ आहेत, स्वतःच्या खिशाला चाट देऊन काही क्रीडा संघटक, कुठलंही राजकीय पाठबळ नसताना संघ आणि खेळ टिकवलेला आहे. त्यामुळेच हा खेळ 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मैदानावरती आपण कमी पडतोय. त्याच्यावरती संघटनेनी त्या स्तरावरती काम करणं गरजेचं आहे आणि खेळाडूंनी मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. पाटील साहेब, मालोजींनी सांगितलं की आता मेहनत घ्यावी लागते वगैरे. एक अध्यक्ष, उपमहापौर हा इथपर्यंतचा प्रवास एक खेळाडू म्हणून सुरू झाला होता. घरी खेळाला पाठिंबा देणारा किंवा नसेल, पण घरात क्रीडा पार्श्वभूमी होती. तर तुमची जी वाटचाल आहे कबड्डीतली वगैरे, त्याबद्दल काय सांग?
कारण माझे वडील कुस्ती आणि कबड्डी खेळत होते आणि मी जेव्हा ठाण्यामध्ये आम्ही आलो आणि शालेय शिक्षण खेळत असताना आमचं मावळी मंडळ ह्या संस्थेशी माझा संबंध आला आणि त्यातूनच कबड्डीची आवड निर्माण झाली. त्या आवड निर्माण खेळत असताना मग धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर तर त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं संघ निर्माण करण्यासाठी व खेळाडूंसाठी. आणि महापालिकेत संघ आणण्याची संकल्पना ही धर्मवीर दिघे साहेबांनी आणली होती आणि त्यांच्यासमोर आम्ही मांडली होती आणि त्यांनी आम्हाला त्या टायमाला होकार दिला होता. मग त्या अनुषंगाने आम्ही तो संघ तयार केला होता. पण दुर्दैवाने काय झालं की साहेब 2001 साली निघून गेले. मग त्यानंतर मग त्यांच्याच नावावर आम्ही आनंद स्मृती क्रीडा प्रबोधिनी चालू केली आणि आनंद स्मृती क्रीडा प्रबोधिनीतून संघ निर्माण झाला कबड्डी खेळाडूंचा आणि तो संघ लगातार 5 वर्ष त्यांनी ठाणे जिल्ह्याची जिल्हा अजिंक्यपद मारली आणि खेळाडू चांगले तयार झाले. मग त्या खेळाडूंनाच निर्माण झाल्यानंतर एक सर्टन एज असतं. त्या एजच्या नंतर मग आम्ही संघाचं अजूनही चालूच आहे. नवीन खेळाडू आले ते पुढे संघ वाढवत आहेत. मग त्यानंतर त्या संघांच्या खेळाडूंच्या अडीअडचणी करताना मग राज्य जिल्हा असोसिएशनशी संबंध आला. जिल्हा असोसिएशन संबंधातून शारदा डेअरीचा एक संघ तयार झाला आणि तेच खेळाडू शारदा दूध सेंटर त्या नावाने आम्ही व्यावसायिक गटातून कबड्डी खेळली. आमची बरीच मुलं कबड्डीत पैसा नाही आहे पण त्यांना फक्त मी किट आणि या जायचा खर्च द्यायचो तरी ते संघ म्हणजे एअर इंडिया असेल महिंद्रा असतील रेल्वे असतील तर ह्या संघाबरोबर खेळून ते म्हणजे टॉप 5मध्ये टॉप 10मध्ये आमचा संघ नेहमी असायचा आणि तो एक दर्जा होता तो मातीतला होता. मॅट आल्यानंतर ते थोडंसं फरक पडला कुठेतरी. आपण ग्रामीण भागातील किंवा तो खर्च परवडत नाही त्यामुळे जो फिटनेस त्यांचा होत नाही. मॅट आल्यामुळे कसं त्यांना तो त्या लेवलचा दर्जा द्यायचा असेल तर पहिले मॅट उपलब्ध करून दिलं पाहिजेत. मग त्यातून शारदा दूध डेअरी संघ खेळायला लागला आणि त्यातून मी कबड्डी संघटनेकडे आलो. प्रथम कबड्डी संघटनेत एक सदस्य म्हणून काम केलं. त्याच्यानंतर उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष केल्यानंतर आता गेली 6-7 वर्षापासून आम्ही आता अध्यक्ष म्हणून काम करत आहे. शेवटी एक त्या खेळामुळे मी एक निर्व्यसनी राहिलेलो आहे म्हणून त्याचा एक आपल्याला अभिमान आहे आणि थोडं योगदान मी देतो आहे. मग त्याच प्रायोजिकतेतून आम्ही MKL एक महाराष्ट्र कबड्डी लीग चालू केली होती MKL आणि त्याच्यातून पण आम्ही प्लॅटफॉर्म दिला आणि त्या ठाणे टायगर्स म्हणून एक संघ होता त्याचं मी प्रायोजिकत्व घेतलं होतं आणि अजून एका राजा जाधवर यांनी महिला संघांचं प्रायोजिकत्व घेतलं आणि ती स्पर्धा एवढी मोठी झाली की त्या स्पर्धेतून आपण प्रो कबड्डीला खेळाडू देऊ शकलो आणि त्यातून बऱ्याच खेळाडूंचं प्रो कबड्डीसाठी सिलेक्शन झालं. अशी एकंदरीत वाटचाल झाली. त्याच्यातूनच नगरसेवक आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उपमहापौर पदाची जबाबदारी दिली आहे. पण ह्या जबाबदारीतून नक्कीच मी क्रीडा क्षेत्रासाठी पण चांगलं काम करेन. फक्त कबड्डी नाही इतरही खेळाडूंसाठी आणि भविष्यात महापालिकेमध्ये ते खेळाडूंना परमनंट करणे असतील किंवा त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. मालोजीराव आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की एक वेगळा प्रयत्न ते करणार आहेत. एक माजी खेळाडू संघटक आणि आता एका संविधानिक पदावरती ते आहेत. तर राज्य संघटनेत असे काय प्रयत्न झालेले आहेत का? नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून पहिले माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब ते आमचे अध्यक्ष होते. त्यानंतर अजितदादांनी जेव्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यावेळेला शंकरराव साळवींच्या आधिपत्याखाली त्यांनी कामकाज केलं आणि वित्तमंत्री झाल्याच्या नंतर दादांनी जास्तचा निधी सगळ्या खेळांसाठी दिला. प्रामुख्याने कबड्डी आणि खो खो जे देशी खेळ मातीतले खेळ आहेत त्यासाठी. आता दादांच्या माध्यमातून संघटनेला भरीव निधी असा उपलब्ध झालेला आहे. पण एक खंत आहे मनाची की दादा अर्धवट सोडून गेले आणि दादांचं जे स्वप्न होतं की कबड्डी आणि खो खो हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा फायदा खेळाडूंच्या चांगल्या कामासाठी वापरून खेळ अजून चांगल्या स्तरावरती नेऊन महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवरती चांगलं करावं अशी त्यांची इच्छा होती. येणाऱ्या काळात नक्कीच जिल्हा संघटना आणि राज्य संघटना याच्यामध्ये प्रयत्नशील राहून हे काम करेल अशी अपेक्षा आहे. तर क्रीडा रसिक हे होते कृष्णा दादू पाटील साहेब आणि मालोजी भोसले यांच्याशी बातचीत थांबवत असताना आपण क्रीडा विश्वातल्या काही ठळक घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती नजर टाकणार आहोत. क्रीडा रसिक गेल्या आठवड्यात एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्र हे नुसतं खेळ राहणार नाही तर क्रीडा क्षेत्र उद्योग कसा होईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं क्रीडा उद्योग विकास विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील क्रीडा अर्थव्यवस्थेला एक नवीन संजीवनी मिळणार आहे. त्यांना दिशा मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत होणार आहेत. क्रीडा उद्योगात गुंतवणूक सुलभता वाढवणे, क्रीडा तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाचं उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे,
क्रीडा क्षेत्राला शासनाचा उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. दुसरं एक महत्त्वाची स्पर्धा रंगणार आहे ती म्हणजे कॅरम स्पर्धा. माजी राष्ट्रीय ज्युनियर कॅरम विजेता दिवंगत दशरथ येवले यांच्या स्मरणार्थ मुंबई कॅरम स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. 12 वर्षाखालील मुले मुली आणि 14 वर्षाखालील मुले मुली अशा 4 गटात ही स्पर्धा खेळण्यात येते. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. तर क्रीडा रसिक हो, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपता घेऊया. पाटील साहेब, तुम्ही क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झालात. अनेक अपेक्षा तुमच्याकडनं आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री बाळगतो. मालोजी भोसले, तुम्ही देखील या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा दोघांचंही मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी आभारी आहे. धन्यवाद. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपतो घेऊया आणि पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोवरच विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद. क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेची वाटचाल याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर तसंच ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा दादू पाटील आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मालोजी भोसले यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे, अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.